प्लेटोनी ॲलिगोरी ऑफ केव्स सांगितलं. मग हे आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे. भारतीय विचारांमध्ये हजारो वर्षांपासून माया ही संकल्पना सांगितली जाते की सगळ्याचं मूळ काहीतरी एक आहे आणि त्या एकापासनं हे बाकी सगळं बदलत जातं. बाकी सगळं बाहेरचं जग जे आहे मटेरियलिस्टिक वर्ल्ड इज अ रिफ्लेक्शन ऑफ दॅट सिंग्युलॅरिटी. मार्क्सचं प्रसिद्ध वाक्य होतं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी, सेकंड ॲज अ फार्स. हे वाक्य असंच्या असं UPSCने एसे म्हणून विचारलं होतं. द युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल त्यांच्यावरती असलेले चॅलेंजेस, ते त्यांच्यावरती असलेले सोल्युशन्स वेगवेगळे, रिजनल ऑर्गनायझेशन्स त्यांच्यामध्ये असलेलं स्टॅग्नेशन, इंडियाचा रोल प्रत्येक ठिकाणी काय काय आहे, या सगळ्याचा अभ्यास आपण पेपर 2A मध्ये करतो. आणि 2B इज कम्प्लिटली एंटायरली इंडियन फॉरेन पॉलिसी. चूक जे जनरली मुलांकडनं होते ती म्हणजे असे सिलोजमध्ये अभ्यास करतात की आता आयडियोलॉजी अभ्यास करायची आहे तर फक्त आयडियोलॉजी करायची. असं नाही करायचं. आपल्याला प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटशी लिंक करता आलं तर ते खूप चांगलं आहे. इंटरलिंकेजेस आपल्याला करता आले पाहिजे. सिलेबसचा 2A हा पार्ट जर अभ्यास करत असू तर आपल्याला 1A आठवला पाहिजे त्यावेळेला किंवा लिंक करता आलं पाहिजे. आयडियली टार्गेट करायचं ते म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमचं सिलेबसचं एक थरो रीडिंग झाली पाहिजे सगळी आणि 1 पेजर नोट्स रेडी झाल्या पाहिजे.